गोरगरिबांच्या तोंडातील घास काढून घेणारे असे महापालिका प्रशासनाकडे बघितले जाते का? ज्या एजन्सीचा ठेका संपला त्यालाच परत ठेका देण्याचा अट्टहास का? केकची मुदत संपली म्हणून कामगारांना तडकाफडकी कामावर न येण्याचे दिले आदेश. प्रशासन गप्प का? ठेकेदारांची मुदत संपली असेल तर तेथील कर्मचाऱ्यांना काढण्याचा उद्देश काय आहे? प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये आर्थिक व्यवहार तर नाही ना, असा प्रश्न पडतो. सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन खासदार संजय काका पाटील यांची घेतली भेट. या सर्व समस्या समजावून सांगितल्या. तसेच खासदार संजय काका पाटील यांनी त्यांना आश्वासन दिले माहिती घेऊन ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तरी सुद्धा प्रश्न आज पडतो, बाग बगीचा स्वच्छता कर्मचारी एका एजन्सीला ठेका दिलेला आहे. कर्मचारी नेमणे, त्यांना मानधन देणे हा त्यांचा प्रश्न असू शकतो. पण 5-10 वर्ष एकाच ठिकाणी ही कर्मचारी काम करत असतील तर आणि त्या कर्मचाऱ्यांना त्याच्याची मुदत संपली म्हणून काढण्याचं कारण काय? असं कळतंय ज्या एजन्सीला ठेका दिला होता त्यांची मुदत संपत आहे म्हणून आम्ही कामगारांना काढत आहोत असं म्हणण्यात येतं. पण ज्या एजन्सीचं मुदत संपली आहे, महापालिका प्रशासन त्याच कंपनीला मुदतवाढ देऊ शकतो. मग तिथले सफाई काम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा काय उद्देश आहे? ठेकेदार आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये काही अर्थकारण आहे का? आज इथे आढावा मीटिंग दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी सर्व महापालिका प्रशासनासमवेत विविध कामांच्या माहितीचा आढावा घेत. आढावा बैठकीमध्ये पालिका प्रशासनाने खासदार संजय काका पाटील यांना 1 वर्षापूर्वी झालेल्या उद्घाटनाचे फोटो हे प्रोजेक्टद्वारे दाखवण्यात आले. पण वस्तुस्थिती जागेवर वेगळीच आहे. माझी वसुंधरा असू दे, सांगली सुशोभीकरण असू दे, जागावर असं बघण्यासारखे सांगलीमध्ये काहीच नाही. जसे आज महापालिका प्रशासनाने खासदार संजय काका पाटील यांना दाखवण्यात आले. खासदार संजय काका पाटील यांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन जागेवर पंचनामा करण्याची आवश्यकता आहे, असं सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. सांगते तुम्ही कामावरती जावा. तर काय तसं काय वाटतं तुम्ही साहेब चर्चा करते त्याचं तिने ठरवते तुम्ही कामावर जावा. साधारण 70-75 लोक त्याचा व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओ दाखवा जर भाषा आहे का? खास कृषी